आयुष्य कसं जगायचं ही परिस्थिती नाही, तर तुमची नजर ठरवते. दोन माणसं एकाच परिस्थितीतून जातात, पण बाहेर पडताना त्याची आयुष्य पूर्ण वेगळी असतात. एक जण फक्त अपयश बघतो, तर दुसरा त्यातून धडा घेतो. एकाला दुसऱ्यावर दोष टाकायची घाई असते, तर दुसरा परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला शिकतो. मुद्दा असा आहे की तुमचं जग कसं आहे हे तुमच्या नजरेवर अवलंबून असतं. जर तुम्ही परिस्थिती बदलू शकत नसाल, तर त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. तिथेच तुमची खरी ताकद असते. जेव्हा तुमचा विचार संकुचित असतो, तेव्हा छोटी अडचणसुद्धा आभाळ कोसळल्यासारखी वाटते. पण जेव्हा तुमची दृष्टी व्यापक असते, तेव्हा तीच अडचण प्रगतीची पायरी बनते. तुमची दृष्टी तुमची ऊर्जा ठरवते, तुमची ऊर्जा तुमची कृती ठरवते आणि तुमच्या कृतीतून तुमचं पूर्ण आयुष्य घडतं. त्यामुळे निवड तुमची आहे. मनाला येईल तशी आपोआप घडणारी कथा ऐकत बसायचं, की स्वतः पुढाकार घेऊन तुमच्या फायद्याची नवी गोष्ट लिहायची.